लाडकी बहीण योजनेचा नियम बदलला आहे। या 5 वस्तू जर तुमच्या घरात असतील तर आता त्या लोकांना जेल होणार आहे। लाडकी बहीण योजनेची लाभार्थी जर तुम्ही असाल आणि तुम्ही जर या अटी पूर्ण केल्या नाही, अटीच्या विरोधात जाऊन जर तुम्ही लाभ घेतला असेल तर तुमच्यावर होणार कारवाई। या 5 वस्तू जर घरात सापडल्या तर कारवाई होणार, मागचे पैसे वसूल होणार, पुढचे बंद होऊन मोठ्या कारवाईचा सामना करावा लागणार। लाडकी बहिणीचा हप्ता 1500 वरून 2100 झालाय तर तो 3000 होणार आहे। पण या 5 वस्तू तुमच्या घरात जर असतील तर तुमच्यासाठी अडचण निर्माण होईल, कारवाई होऊ शकते, जेलही होऊ शकते। लवकरात लवकर तुम्ही आपल्या घरामध्ये चेक करून घ्या। जर लाडक्या बहीण योजनेचे काही हप्त्यांचे तुम्ही पैसे घेतले असतील, 1-2 हप्ते यायचे राहिले असतील, दिवाळी बोनस गॅसचे पैसे राहिले असतील, पण या 5 वस्तू जर तुमच्या घरात असतील तर आधीचे पैसे तर विसराच, पण आलेले जरी असतील तुम्हाला पैसे तर तेही वसूल होऊन जबरदस्त कारवाईचा सामना करावा लागेल, कदाचित जेलही होऊ शकते। तर कोणत्या त्या 5 वस्तू आहेत, कोणत्या नवीन अटी आहेत, याविषयी आपण संपूर्ण सविस्तर जाणून घेणार आहोत। व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे कारण की आता हप्ता वाढलाय। आता हप्ता 2100चा 3000 देखील झाला शकतो आणि ज्यामुळे आता वर्षाला 36,000 आणि योजना चालेल 5 वर्ष, तर जवळपास 1,80,000 रुपयाचं तुमचं नुकसान होऊ शकते। त्यामुळे हा व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत तुम्ही तर पाहाच, पण जास्तीत जास्त माता भगिनींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। लाडकी बहीण योजनेचा नियम बदललाय। या 5 वस्तू जर तुमच्या घरात असतील तर तुम्हाला होणार मोठी अडचण, तुमची योजना बंद होऊन तुमचे जुने पैसे वसूल होतील। एवढंच नाही तर मोठी कारवाई, तुरुंगवास देखील त्या ठिकाणी होऊ शकतो। आपण ही माहिती घेतोय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टलवरून। आता 2 अतिशय महत्त्वाचे अपडेट 1 ते 2 दिवसात आलेले आहे, ज्या प्रत्येक महिलांना माहिती असणं गरजेचं आहे। आता लक्षात घ्या कोणत्या त्या 5 वस्तू आहेत की ज्या तुमच्या घरात नसल्या पाहिजे, ज्यामुळे तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो। तर सगळ्यात आधी ही वेबसाईट पहा। ही वेबसाईट महाराष्ट्र सरकारची आहे। तर तुम्ही ते पाहू शकता की जवळपास 1,12,70,000 महिलांनी इथे अर्ज भरून 1,66,000 6 लाख जवळपास म्हणजे 1 कोटीच्या वरती महिलांना याच्यावरून लाभ मिळाला। तसा तब्बल 2.5 कोटीपेक्षा जास्त महिलांना लाभ मिळाला। आता तुम्ही इथे पाहू शकता की आता हा जो अर्ज आहे बघा, जो अर्ज होता तो अर्ज आपण भरला। आता हा अर्ज तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता। आता पहा कोणत्या वस्तू नाही पाहिजे आणि काय प्रॉब्लेम झालेला आहे ज्यामुळे तुम्हाला अडचण होऊ शकते, कारवाई होऊ शकते, कोणत्या 5 वस्तू आहे ज्यामुळे डायरेक्ट जेल देखील त्या ठिकाणी होऊ शकते। पण आता काय, हा अर्ज तुम्ही बघितला असेल, हा अर्ज बघा, याच्यावर तुम्ही असा अर्ज भरला असेल, ऑनलाईन भरला असेल, ऑफलाईन भरला असेल, पण आता या अर्जामध्ये मुख्य गोष्टी ज्या आहेत तुमचं नाव, नंबर असेल, पत्ता असेल, आधार कार्ड नंबर असेल, या सर्व गोष्टी आहेत। त्यानंतर खाली कागदपत्र आहेत, कागदपत्रामध्ये बँक खातं, आधार कार्ड, पॅन कार्ड, या सर्व गोष्टी आहेत। हे तुम्ही सगळं भरून दिलं असेल, बँक खातंही जोडलं असेल, आधार लिंकिंग केलं असेल, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी या अर्जाबरोबर दिली होती, जी तुम्ही आता आठवा, ती होते हमीपत्र। आठवतंय का तुम्हाला? हमीपत्र जे होतं त्या हमीपत्रामध्ये तुम्ही काय लिहून दिलं होतं? हमीपत्र म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन, म्हणजे स्वतः दिलेलं एक गॅरंटी होती की ही जी योजना आहे तर ही योजना मला हिचा लाभ मिळून द्या, ही आणि मी असं जाहीर करतो किंवा मी असं हे करतो की मी कुठल्याही योजनेचा लाभ घेत नाहीये, माझी आधीची कुठलीच योजनेचा मी लाभ घेत नाहीये, मी आधीच कुठल्या योजनेची लाभार्थी नाहीये, असं हमीपत्र तुम्ही दिलं होतं। पण 2 दिवसापूर्वीच सरकारचं जे माझी लाडकी बहीण योजनेचं जे अधिकृत पोर्टल आहे, अधिकृत वेबसाईट आहे, तर त्यावर एक नवीन ऑप्शन निर्माण झालाय। तिथे तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तिथे आता दिसून येत आहे की नेमकं तुमच्या नावे एखादी योजना चालू आहे की नाही। आता त्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे जर तुम्ही पैसे घेत असाल तर तिथे डायरेक्ट दिसून यायला लागले की तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचे पैसे घेताय, प्लस तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे घेताय। मग आता हे तर जाऊ द्या, याने तरी काय होईल, हे जर संजय गांधी आणि लाडकी बहीण या दोन्हींचे एकत्र किंवा महिला शेतकरी असेल, शेतकरी सन्मान निधी अधिक लाडकी बहीण 2 योजनेचा पैसा घेत असेल, त्यांना जास्त प्रॉब्लेम होणार नाही। पण या 5 वस्तू लक्षात घ्या, कोणत्या या जर 5 वस्तू घरात असतील तर अत्यंत तुम्हाला अर्जंट त्या ठिकाणी काम करावं लागेल। पण आता जर तुम्ही 2 योजनांचा लागोलाग एक साथ लाभ जर घेत असाल तर तुमचं काय होऊ शकतं, तर आज बरेच लोक म्हटले की पैसे वसूल होतील, पैसे काढून घेतील, पैसे जमा करायला लावतील, तर तसं काहीच होणार नाही। फक्त तुमचे पुढचे हप्ते कदाचित बंद होऊ शकतात, पण मागचे पैसे कधीच काढून घेणार नाही। आपले जे लाडके मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे ते नेहमी महिलांच्या बाजूनेच आहे। पण झालं काय, या 5 वस्तू ज्या आहेत, 5 गोष्टी आहेत, त्या जर तुमच्या घरात असतील तर मग मात्र तुम्हाला मोठ्या कारवाईला सामोरं जावं लागेल। कारण काय झालं, महिलांनी फायदा घेतला, भरपूर पुरुष जे आहेत त्यांनी काय केलं, महिलांच्या नावे अर्ज भरून अगदी 100-100, 50-50 अर्ज भरून पैसे घेतले, पुरुषांनी पैसे घेतले, तर अशा भरपूर गोष्टी आल्या
आता त्यामध्ये अर्ज प्रक्रिया करताना इथं अपात्रता तुम्ही इथे पाहू शकता, अपात्रतेमध्ये त्यांनी लिहून दिलं होतं की ही लोक अपात्र असतील, पण त्यांच्या घरात या वस्तू जर असते तर अपात्र असतील. तर सगळ्यात आधी अपात्रतेचा पहिला नियम होता की 2.5 लाखापेक्षा तुमचं उत्पन्न अधिक नसायला पाहिजे होतं. आता भरपूर महिला आहेत की ज्यांच्या घरातलं उत्पन्नही भरपूर आहे, पण ठीक आहे की शेती वगैरे मधून असेल तर ठीक आहे, पण दुसरी गोष्ट जी होती, दुसरी गोष्ट तुमच्या घरात नसेल ती म्हणजे आयकर दाता. तुमच्या घरामध्ये कोणी टॅक्स भरत असेल, तुमच्या म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या घरात आई वडील मुलगा असं म्हणजे साधारण एक 5-6 जणांचं कुटुंब आहे आणि 2 महिला त्या ठिकाणी त्या घरातले लाभार्थी आहेत, पण त्या घरामध्ये एकही जण कोणी आयकर दाता नसावा. बऱ्याचशा महिलांनी असं केलं की स्वतः ते आयकर दाता आहेत किंवा त्यांच्या घरामध्ये कोणतरी कर भरत आहे, कोणतरी टॅक्स भरत आहे, तर अशा महिलांनी देखील याचा लाभ घेतलेला आहे. तर आता हे ठीक आहे, कदाचित सरकार यामध्ये काहीतरी चेंजेस करू शकेल, पण त्याबरोबर एक सगळ्यात म्हणजे सिरियस गोष्ट जी आहे की जी तुमच्या घरात बिलकुल नसायला पाहिजे, स्पष्ट लिहून दिलं होतं. आता पहा, ज्या घरातील कुटुंब जे आहे, कुटुंबातला माणूस कुठला सरकारी विभागात नसावा, उपक्रम मंडळ, भारत सरकार, राज्य सरकारच्या कुठल्याही संस्थेत कार्यरत नसावा, सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहे असंही नसावा, पण जर घेत असेल तर 2.5 लाखापेक्षा त्याचं उत्पन्न त्या ठिकाणी हे जे आहे असायला पाहिजे होतं. म्हणजे हे अपात्रतेचे निकष त्या ठिकाणी देणार होते. घरात आमदार खासदार कोणी नसावं, त्याच्यानंतर राज्य सरकारच्या जे बोर्ड आहेत, कॉर्पोरेशन आहे, अध्यक्ष आहे, यामध्ये संचालक सदस्य नसावं. पण आता सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे तर ती महिलांची जी एक गोष्ट होती की जे जागेची अट ठेवली होती की बुवा इतकी शेती नसायला पाहिजे किंवा काय, पण इथे तसं स्पष्ट त्या ठिकाणी दिलेलं नाही की शेतीची पात्रता जी होती तर ती नंतर काढून टाकली होती. पण एक जी वस्तू आहे बघा, एक वस्तू काय सांगितली होती की 4 चाकी गाडी जी आहे, 4 चाकी गाडी म्हणजे 4 व्हीलर गाडी जर तुमच्याकडे जर असेल, मग ट्रॅक्टर वगळून जर महिलांच्या घरी जर ट्रॅक्टर असेल शेतीसाठी तर तो ट्रॅक्टर यामधून वगळला होता. पण 4 व्हीलर गाडी मग कुठली असू द्या, मग ती कुठल्याही कंपनीची असू द्या, मग ती सेडान क्लास असू द्या, स्पोर्ट्स SUV असू द्या किंवा युटिलिटी व्हेकल असू द्या किंवा कुठल्याही प्रकारची जी 4 चाकी वाहन होतं का, तर ते त्यांनी डायरेक्ट अपात्र जे आहे त्यामध्ये मान हे केलं होतं. तर त्यामुळे जर 4 चाकी वाहन जर असेल तर त्यामध्ये महिलांच्या म्हणजे कुटुंबातल्या कुठल्याही सदस्याच्या नावावर जर ते नोंदणीकृत असेल तर गॅरंटेड त्या महिलांना अडचण येऊ शकते. कारण की माझी लाडकी बहीण योजनेचं जे अधिकृत पोर्टल आहे त्या पोर्टलवर लिहिलेलं आहे, त्या वेबसाईटवर लिहिलेलं आहे. त्यामुळे नक्कीच या वस्तू जर घरामध्ये असतील, आयकरदाता कुणी असेल किंवा 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल किंवा कुणी सरकारी कर्मचारी असेल किंवा कामदार खासदार घरामधनं कोणी असेल किंवा सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन मध्ये कर्मचारी कोणी असेल किंवा 4 चाकी गाडी घरात असेल, तर या गोष्टी अगदी काटेकोरपणे पहा. नाहीतर काय होणार आहे, आता 2-4 दिवसात 5 दिवसामध्ये निवडणूक जशी होईल, निकाल जसा लागेल तसं सरकार कुठले आलं तर महिलांचा जबरदस्त फायदा आहे आणि प्रचंड पैसे सरकारच्या माध्यमातून महिलांना येणार आहे. पण कदाचित हे पैसे तर बंद होतील, पण कदाचित मोठी कारवाई देखील त्यामध्ये होऊ शकते. तर त्यामुळे नक्कीच तुम्ही या गोष्टी बघून घ्या आणि नक्कीच जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.